मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. मानखटावच्या जनतेच्या आशीर्वादानं इतिहास घडला आणि कृष्णेचं पाणी मानगंगेत वाहू लागलं. आमदार जयकुमार गोरे यांचं प्रतिपादन. दिनांक 16 तारखेला आंधळी धरणातून आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते मानगंगा नदीत सोडण्यात आलं होतं. जिहे गटापूर योजनेचं पाणी बिदाल दहिवडी येथील बंधारे भरून गोंदवलेच्या दिशेनं वेगाने चाललंय. आज दहिवडी येथील जुना शिंगणापूर रस्त्यावर असलेल्या बंधाऱ्यातील ओसंडून वाहणारं पाणी पाहण्यासाठी दहिवडीकर, आबालवृद्ध, नागरिक, महिलांनी दुपारपासूनच गर्दी केली होती. बऱ्याच वर्षांनी या मानगंगा नदीला आलेलं पाहून दहिवडीकर नागरिकांच्या मध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण होतं. आज सायंकाळी 6 वाजता दहिवडीकर महिला व नागरिकांनी या पाण्याचं पूजन करण्यासाठी मानगंगा नदीवर गर्दी केली होती. नमस्कार, मानदेश माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण आलो आहोत दहिवडी येथील जुना शिंगणापूर रस्त्यावर असलेल्या बंधारा नदीच्या बंधाऱ्यावर. आज या ठिकाणी कालच आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते या कृष्णा सिंचन योजनेचं जे जिहे गटापूर योजनेचं जे पाणी होतं ते मानगंगा नदीमध्ये सोडलेलं आहे. आज या ठिकाणी पाणी पूजनाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी दहिवडीतील ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत. दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक श्री महेशप्पा, आज तुम्ही पाहताय या ठिकाणी मानगंगेचं पाणी या नदी पात्रातून खळखळ वाहताना आपल्याला आवाज सुद्धा येतोय. काय वाटतं आपल्याला? 15 वर्षापूर्वी रेशनिंग दुकानदाराच्या मुलानं मानमध्ये मी पाणी आणीन असा एक शब्द दिला होता आणि त्याच वचनाची आज आपल्याला पूर्तता होताना दिसते. आमचं परमभाग्य आहे, आम्हाला जयकुमार गोरेसारखा एक आमदार लागला, दमदार आमदार लाभला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मानमध्ये कृष्णेचं पाणी येतंय. आम्हा मानवासियांना, खटाववासियांना अत्यंत आनंदाचा क्षण आहे. दहिवडीवासियांनी पाण्याचं इतकं चांगलं स्वागत केले. आत्ता 6 वाजता आमदार जयकुमार गोरे त्यांच्या सुवेद्य पत्नी यांच्या हस्ते आम्ही दहिवडीकर ग्रामस्थ या पाण्याचं पूजन करणार आहोत. आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि येणाऱ्या काळात जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुका सुजलाम सुफलाम होईल हीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यानं जे शब्द दिला होता तो शब्द आज खरं होताना दिसतोय. मी मान तालुका दुष्काळमुक्त करणार आणि दुष्काळ मुक्त झालाय. त्यांनी मधल्या पिरियडमध्ये सांगितलं होतं की हा मानखटावसाठी शेवटचा दुष्काळ असेल. आज आपण तालुक्याचा मानखटावचा विचार केला तर 4 साखर कारखाने आहेत मानखटावमध्ये आणि या संपूर्ण साखर कारखानदारीचं श्रेय आमदार जयकुमार गोरे यांनी आणलेल्या पाण्यामुळेच हे कारखाने उभे राहिलेत. विरोधकांनी काही जरी म्हणलं तरी पाणी आणलं नसतं तर कारखान्यात काय चिपाड गाळली असती का? इतकं मोठं पाणी आणलंय म्हणूनच एवढा मोठा ऊस पिकतोय. म्हणजे तुमचं मत आहे या ठिकाणी उरमोडीचं असो, जिहे गटापूरचं पाणी तर आज आलंय आपल्याकडे. 10 वर्षापासून उरमोडीचं पाणी येतंय. त्या माध्यमातून या खटावमानच्या कॅनल मधून पाणी वाहताना आपण बघितलेलं आहे. त्या माध्यमातून आपल्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र वाढलंय आणि त्याच्यामुळे एक कारखाने झाला असं म्हणायचं का? भाऊंच्या प्रयत्नामुळं पाणी आलं आणि या पाण्यावर ऊसाची शेती झाली म्हणूनच कारखाने चालायला लागले. याच्या अगोदर 15 वर्षापूर्वी कुठल्या नेत्याने, कुठल्या उद्योजकांनी मानमध्ये कारखाना काढायचं धाडस केलं नाही. त्याला कारणच होतं की मानमध्ये पाणी नाही. आज पाणी येते गेल्या 10 वर्षापासून म्हणून कारखानदारी वाढायला लागली. येणाऱ्या काळात MIDC सारखा मसवडमध्ये प्रकल्प असेल, अनेक योजना म्हणजे साधे पंतप्रधान ग्राम सडक योजना असतील, घरकुल असतील, गावगावचे रस्ते असतील, डांबरी असेल, अनेक योजना भाऊंच्या प्रयत्नातून मार्गी लागल्यात आणि मानवासियांना भाऊंच्याकडून येणाऱ्या काळात अनेक अपेक्षा आहेत आणि भाऊ नक्कीच पूर्ण करतील अशी आम्हाला खात्री आहे. ठीक आहे, आपल्यासोबत आहेत माजी ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव. आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. वाडे वस्त्यावरील सगळे लहान थोर सगळी मंडळी आहेत ती आता 6 वाजता इथं सगळे येऊन पाणी पूजन करणार आहेत. महिला पण येणार आहेत. त्यात सगळे वृद्ध माणसं सगळे म्हणजे तरुणापासून सगळे इथं आता थोड्या वेळात 6 वाजता कार्यक्रम चांगला होणार आहे. नमस्कार. माझी जमीन भावानवाडी येथे नदीच्या कडेलाच आहे. गेली वर्षभर
सगळी जमीन बागायत असून गेली वर्षभर आम्ही त्याच्यात काहीच उत्पन्न घेऊ शकलो नाही, कारण आमच्याकडे पाणीच नव्हतं. बोरला पाणी नव्हतं, विहिरीला नव्हतं. नदी तर गेली 6 वर्ष कोरडीच पडली. परंतु आपण सगळेजण बघत असाल, माझ्या मागे जे पाणी पडतंय ते जे कटापूर योजनेचं कृष्णेचं पाणी मानगंगेत प्रत्यक्षात आलंय. आणि खरंच आम्ही आमच्या पिढीला भाग्यवान समजतो की हे सगळं आम्हाला बघता आलं. अशा अनेक पिढ्या गेल्या मान आणि खटाव तालुक्यात की कृष्णामाईचं पाणी मानगंगेत येऊन मानगंगा वाहती झालेलं बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आणि हे भाग्य ज्या माणसामुळे मिळालं, खरं तर त्या माणसाचा उल्लेख आजपर्यंत लोक जलनायक, पाणीदार, आमदार असा करतात. परंतु त्यांना खरं तर प्रत्यक्षात भगीरथ म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काळोनकाळी वर्षानुवर्ष आम्हाला दुष्काळाचा जो शाप होता, तो शाप ह्या भगीरथ जयकुमार गोरे यांच्यामुळे मिटला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर, या ठिकाणी या मानगंगा नदीवर 23 बंधारे आहेत. आज आपण बघतोय आंधळीपासून, काल आंधळीच्या धरणातून पाणी कृष्णेचं सोडलं, त्यानंतर कटपाळे वस्तीवर बंधारा आहे, त्यानंतर आपल्या जुना जो शिंगणापूर रस्ता आहे त्याच्यावर बंधारा आहे, पुढं खाली जवळजवळ स्वडपर्यंत राजेवाडीपर्यंत 23 बंधारे आहेत. मग आता या 23 बंधाऱ्यामुळे तुम्हाला काय वाटतं, 23 बंधाऱ्यामुळे लगतच्या शेतकऱ्याला फायदा होईल का? आज त्याचा अजून काय फायदा होईल त्या वॉटर पोल्युशनमुळे? आता हात आपल्या पाठीमागे जो बंधारा आहे, हा बंधारा भरल्यानंतर ह्या बंधाऱ्यापासून किमान 5 किलोमीटर पूर्ण अंतरात सगळ्यांच्या विहिरीला पाणी फुटले. कालच आमचे एक शेतकरी मला भेटले होते. ते म्हटले की गेली 3 वर्ष आमच्या विहिरीला पाणी नव्हतं. या बंधाऱ्यात पाणी आल्यानंतर 1 तासाभरातच त्यांची मोटर 2 ते 3 तास अशी सलग चालू लागली. आणि ज्यावेळी 23चे 23 बंधारे भरतील मान नदीवरचे आणि सगळ्या बंधाऱ्यांना फळ्या टाकल्या जातील, त्यावेळी प्रत्येक बंधाऱ्याचं पुढच्या बंधाऱ्याचं पाणी मागच्या बंधाऱ्याला टेकतंय. त्यामुळं मानगंगा ही 12 माही वाहती राहील आणि पाणीदार राहील, यात काय शंका नाही. आणि याचा फायदा माझ्या माहितीनुसार 45 ते 50% मान तालुक्याला होईल. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत युवा नेते दहिवडीचे सिद्धार्थ गुंडगे. हे सिद्धार्थ गुंडगे या भारतीय जनता पार्टीचे युवक आघाडीच्या प्रमुख पदावर आहेत. आपल्याला सिद्धार्थ भैया काय वाटतं, आज आपण पाणी पूजनासाठी आला आहात? खरंच आम्हाला हे पाणी बघून गेली 5 वर्ष पाणी कायम दुष्काळ होता. गेली 5 वर्ष कधी माणसांना असं पाणी कृष्णेचं पाणी वाहतंय, त्याचा खूप आनंद होतोय. मी माननीय आमदार जयकुमार गोरे भाऊंचं दहिवडीच्या वतीनं खूप आभार मानतो. म्हणजे आभार मानले एवढं कमीच आहे. त्यामुळं दहिवडीकरांचं शेतीचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो आज सुटलेला आहे. आणि या शेतकऱ्यांमुळं आमच्या सगळ्या दहिवडीकरांच्या व्यापाऱ्यांना सुद्धा याचा शेतीचं उत्पन्न वाढेल. शेतीचं उत्पन्न वाढलं तर ऑटोमॅटिक व्यापाऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे. त्यामुळं आमदार भाऊंचं जेवढं कौतुक करेल, जेवढं आभार मानेल तेवढं कमीच आहे. अविस्मरणीय सोहळा अशासाठी म्हणायचं की गेले कित्येक पिढ्या ह्या भागाला पाणी येणारच नाही हे जे ठामपणे सांगत होते, तो कलंक पुसण्याचं काम माननीय आमदार साहेबांनी करून दाखवलं. जे स्वप्नवत होतं ते खरं दृश्यात आणणं फार कठीण होतं, पण त्याच्या अथक प्रयत्नातनं हे सगळं दिसतंय. दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ह्या भागामध्ये डेव्हलपमेंट किंवा MIDC असा कुठलाही सोर्स नाही आहे, रोजगार उत्पन्नासाठी कुठलंच साधन नाही. अशा अवस्थेमध्ये कष्टकरी शेतकऱ्यांचा जो मेन पाण्याचा प्रश्न होता तो मिटल्यामुळं कष्टकरी शेतकरी खूप कष्टकरी आहे, पण पाण्या वाचून जी काही शेती पिकत नव्हती त्यामुळं तो तरुण आहे त्याला काम मिळालं आणि खरोखरच ते स्वावलंबी झाले. ब्रिटिशांनी सुद्धा सांगितलं होतं की हा भाग राहण्याजोगा नाही, पण आता मात्र त्याचं काश्मीर करून दाखवलं. त्यामुळं ते आमदार साहेबांची पुन्हा पुन्हा शतशः आभार मानतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो. आपल्या सोबत आहेत मान पंचायत समितीचे माजी सभापती अतुल शेठ जाधव. अतुल शेठ, आज आपण या ठिकाणी पाहता मानगंगा अशी दुतडी वाहू लागलेली आहे. आणि कालच आमदार जयकुमार गोरे यांनी या जे काटापूरचं जे पाणी आंधळी धरणामध्ये आलं होतं ते काल जे मानगंगे नदीत पाठलं. तुम्हाला काय वाटतं याबाबत? हे मान तालुक्यामध्ये कृष्णामाई आली मानगंगेच्या तीरी भेटीला असं जे वाक्य आहे, ह्या भेटीमागं
आमदार जयकुमार गोरे यांचं मोठं श्रेय आहे आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यामुळेच हे मानगंगेला कृष्णाकाठ निर्माण झालेला आहे. या कष्टाला आम्ही गेली 15 वर्ष आम्ही त्यांचे साक्षीदार आहे की भाऊंचं जे इथनं प्रयत्न होते की प्रत्येक कॅबिनेट मिटिंगला इथून जायचं, रात्रीचं परत यायचं, इथे कसलाही कार्यक्रम असला तरी इथून नेहमी कॅबिनेटला जायचं. आमच्या जयकटापूर योजनेचं काम कुठपर्यंत आलंय, त्याला किती प्रयत्न केले त्याला आम्ही खरोखर साक्षीदार आहे. आज इतका आनंद होतोय की ह्या 15 वर्षाच्या कष्टाला आमदारांच्या श्रेय मिळालं आणि आज कृष्णामाई आली मानगंगेच्या तीरीला. खरोखरच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या आनंदात दहिवडी नगरीमधील सर्व माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, आज सहभागी होऊन इथं पूजन मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यासाठी सर्व मान तालुक्या दहिवडीच्या वतीने भाऊंचा आणि त्यांच्या पत्नीचा सोनेताई गोरे यांचा सत्कार आम्ही आज इथं आयोजित केला आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे युवकचे धडाडीचे कार्यकर्ते अतुल जाधव, जे भटके मळ्यामध्ये राहतात. त्याच्या भटके मळ्याच्या शेजारून ही मानगंगा नदी जाते. अतुल राव, काय म्हणाल तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जयकुमार गोरे भाऊंचं अभिनंदन करतो. त्यांच्या प्रयत्नातून या 15 वर्षात फुल प्रयत्न करून त्यांनी पाणी शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण शब्द केलेला आहे. आणि भटकी मळ्यासाठी दुसरं काम म्हणजे 3 कोटी रुपये रस्त्याची मंजुरी जयकुमार गोरे भाऊंनी मंजुरी दिलेली आहे. रस्त्याचं काम चालू झालेलं आहे. तर त्याबद्दल सुद्धा त्यांचं अभिनंदन. आता भटकी मळ्यात पाईपलाईन घर टू घर पाण्याची योजना बी आलेली आहे. आमच्या भटकी मळ्याच्या शेजारून नदी जाते, त्यातून पाणी बी गेलेलं आहे. रस्त्याचा प्रश्न सुटलेला आहे. आता भटकी मळ्यासाठी कुठलंही काम मागं राहिलेलं नाही. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दहिवडी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक श्री धनाजीराव जाधव. आज आपण पाहताय धनाजीराव, ही मानगंगाची खळखळ करून वाटते आणि आता थोड्या वेळातच जलपूजनाचा कार्यक्रम होईल. काय वाटतं आपल्याला? हेच माझं खऱ्या अर्थानं हेच माझं स्वप्न होतं. जेव्हापासून आंधळी धरण झालं आणि आंधळी धरण होत असताना जे दहिवडी गावावर पुनर्वसन जे बसलं, आमच्या दहिवडीतल्या लोकांच्या गुंठ्याच्या जमिनी कोडीमाल भावानं सरकारला दिल्या आणि या मानगंगेचा नदीचा काही एक उपयोग होत नव्हता. आमच्या नदीला मी असं कधीही पाणी बघितलं नव्हतं. आज खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्याचं सार्थक झालं आहे आणि दहिवडीकरांचंही झालं आहे. ही पाणी आणायला खूप कष्ट आमचे आमदार जयकुमार गोरे भाऊंनी खूप सारे कष्ट घेतले आणि ही पाणी कृष्णामाईचं पाणी मानगंगेला पोचवलं. त्याबद्दल मी आमदाराचं खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो. पुढील वाटचालीस एवढं बोलतो. सामाजिक कामाची आवड असलेले आकाराम मोंबासे आज या ठिकाणी मानगंगेला जे कृष्णामाईचं पाणी आलंय त्याच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहात. तर आपल्याला काय वाटतं या बाबतीत? खरंच मानदेश या पाण्याच्या माध्यमातून पवित्र झाला असं म्हणण्यास काही हरकत नाहीये. कारण कृष्णामाई ज्यावेळेस मानदेशाच्या भेटीला येते, मानगंगेच्या भेटीला येते, तो खऱ्या अर्थानं हा एक सुवर्णयुग आहे, सुवर्ण काळ आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं मान तालुका हा सुफलाम होईल आणि जो दुष्काळाचा कलंक आहे तो पुसला जाईल. ह्यासाठी निश्चितच हे अभिमानास्पद आणि मानदेशासाठी गौरवास्पद अशी बाब आहे. या ठिकाणी आपल्या सोबत आहेत दहिवडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच बापूसाहेब साखरे, यांना सामाजिक कामाची खूप आवड आहे. मला या ठिकाणी आनंद वाटतो की कृष्णेच पाणी आमच्या मान तालुक्यात आले. गेले 10 वर्ष झाला आम्ही आमच्या मानगंगे नदीमध्ये पाणीच पाहिलं नव्हतं. आम्ही पोहायला ह्या नदीत शिकलो. आमच्या नातवंडाला पोहायला सुद्धा आम्हाला जमलं नाही की पाणीच नाहीये. पण आमच्या आमदार साहेबांनी जे जयकुमार गोरे भाऊंनी जे काम केलेलं आहे ते फार मोठं काम केलेलं आहे. कृष्णेच पाणी आम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतंय. माझी नातवंड खुश आहेत. आताच नातवंडाला मी घेऊन गेलो इथून आणि हे फार उत्कृष्ट काम आहे.
या ठिकाणी आपल्यासोबत काही दहिवडी परिसरातील महिला आहेत, दहिवडीच्या रहिवासी आहेत त्या बऱ्याच काळापासून. आपल्याला वहिनी नाव काय आपलं? ज्योती दीपक काशीद. ज्योती दीपक काशीद. या ठिकाणी आपण मला वाटतं सासरवासीन आहात. Yes. बऱ्याच काळापासून आपण या मानगंगेला पाणी बघितलंय का? नाही, बरेच वर्ष झालं पाणी नाही. ऍक्च्युली आमची शेती याच भागात आहे, रोज जाणं येणं होतं, पण तिचं दृश्य बघून मनाला कुठंतरी खंत वाटायची की अरे आपला परिसर नेहमी दुष्काळी भाग हा नाहीसा झाला पाहिजे. पण आज या भाऊंच्या माध्यमातून ही जी योजना सफल झाली आहे हे दृश्य पाहून खरोखरच एक मनाला खूप मोठं समाधान वाटत आहे. आणि आमचा दुष्काळ, या भागाचा दुष्काळ नाहीसा झाल्याचं पाहून खरोखरच आम्ही सगळेजण समाधानी आहोत. म्हणून तुम्ही या पाणी पूजनाला उत्स्फूर्तपणे राहिलेला काय म्हणायचं वहिनी तुम्हाला? हा, त्यामुळं आनंद झाल्यामुळे आम्ही पाणी पूजनाच्या साठी हजर राहिलेलो आहोत. तुम्हाला काय वाटतं ताई? पाणी बघून खूप खूप आनंद झाला. भाऊंनी 99 साली जे वचन आम्हाला दिलं होतं पाण्याचे, तुम्हाला पाणी 2009 साली 2009 साली, ते आज पूर्ण झाले. ते बघून खूप आनंद वाटतोय. खरं तर भाऊंनी दिलेला शब्द हा आज त्यांनी पूर्ण केलेला आहे, त्यामुळे हे पाणी आज मला पाहायला मिळतंय. खूप छान, चांगलं केलं काम भाऊंनी. मावशी काय वाटतंय तुम्हाला? पाणी आणल्याबद्दल आनंद झाला. आपल्या देवडी नगरपंचायतीचे माजी नगरसेवक रमेश भाऊ जाधव कृष्णेचं पाणी आपल्या मानगंगेमध्ये सोडलंय आणि याचं पाणी पूजन करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहात. आपल्याला काय वाटतं या बाबतीत? तुम्ही बोला. आता आपण एकदम इतकं आनंदित आहेत आम्ही, आमच्या मळ्यातले शेतकरी किंवा आपल्या सगळ्या परिसरातले शेतकरी एवढे आनंदित आहेत की आता आमचा कंपल्सरी दुष्काळ गेलेला आहे पूर्णतः. आणि आता हे पाणी जे सुटले का नाही, नदीकडच्या सर्व शेतकऱ्यांना याचा भरपूर असा लाभ लय मोठा लाभ. किती बंधारे आपल्या परिसरात आहेत देवडी परिसरामध्ये? बिदाल पासून गोंधळपर्यंत म्हटलं तर 11 बंधारे असतील माझ्या हिशोबाप्रमाणे. मला डिटेल्स सांगता येणार नाही, पण 11 असतील असं मला वाटतं. या पाण्यानं आपल्या शेतीला त्याचा फायदा होणार आहे. तो कशा पद्धतीने होणार आहे? शेतीला म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या विहिरी दोन्ही साईडच्या, म्हणजे डावी बाजू उजवी बाजू नदीची, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरी डावी बाजू आणि उजवी बाजूला आहेत. आणि आता सध्या मी आजच दुपारी मळ्यात गेलो होतो, तर सगळ्या विहिरीला त्याचा पाझर सुरू झालेला आहे आता. त्यामुळे सर्व प्रकारच्या पिकांना आणि सर्व प्रकार सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार. आपल्या सोबत एक दहिवडीतील रानमाळा ही एक वस्ती आहे. या रानमाळा वस्तीवरील दहिवडी सोसायटीचे माजी चेअरमन संजय जाधव आपल्या सोबत आहेत. संजयराव, आपल्याला उरमोडीचं पाणी आपल्या भागात मिळतं का? हो, मिळतं की. भाऊनी 3 वेळा पाणी सोडलेलं आहे आपल्याला. 3 वेळा बंधारा भरून दिलेला आहे. बंधारा भरले म्हणजे कमीत कमी 6 महिने तरी आम्हाला दुष्काळ पाणी. म्हणजे एकदा बंधारा भरला की तुमचं 6 महिने दुष्काळ कमी होतो. आणि मध्यंतरी तर उन्हाळ्यात बंधारा भरलं त्या टायमाला पाणी अक्षरशः पूर्ण कमी झालं होतं. ऐन उन्हाळ्यात पाणी त्यांनी सोडलं आणि भाऊच्या कृपेमुळे हे सगळं घडले. बरं, आता मला एक सांगा, आज हे जे काटापूरचं पाणी मानगंगेत सोडलं याचा फायदा आपल्याला काय होऊ शकतो? 100% होणार. कशा पद्धतीने होऊ शकतो? तो खालून आता ही खाली बंधारा आहे, या बंधाऱ्यातून भरलं बंधारा का नाही तर पाणी ऑटोमॅटिक तिकडे म्हणजे पर्क्युलेशन जर कुठून आपल्या विहिरींना पाणी फुटू शकतो. उशिरानं होतो, जरा उशिरा होतो. ठीक आहे. या ठिकाणी मला 8 दिवसात लगेच गुळगुळीचं आहे. या आपल्या परिसरात असलेला पिंगळी तलाव या नदीच्या पाण्यावरच भरत होता. आजही आपण जर तसं हे कृष्णेचं पाणी आपल्या पिंगळी तलावामध्ये जर सोडलं तर त्याचा फायदा 100% होईल का? 100%. भावनी जर मनाव घेतलं ना तर ते 100% फायदा ही होणार. आणि ती पाणी जर ही झालं तर मग दहिवडी हा दुष्काळाचा विषय संपला तिथे. म्हणजे दहिवडीचा दुष्काळाचा विषय संपला पूर्ण. या मानगंगेचं पाणी पूजन करण्यासाठी दहिवडी शहरातील अनेक महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पाणी पूजनाला येत आहेत. आपल्या सोबत आहेत फासे वहिनी. फासे वहिनी, काय आज काय बघताय तुम्ही? माणगंगेला पाणी येताना बघताच खूप आनंद झालाय. ह्याच्या आधी कधीच एवढं पाणी आम्ही या माणगंगेला पाहिलं नाही. आणि जयकुमार भाऊ गोरे यांच्या प्रयत्नातून खरं तर हे पाणी आज आम्ही एवढं नदीला पाहतोय माणगंगेला, आणि त्याचं पूजन करण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आज जमलो आहोत. खूप आनंद होतोय, खूप छान. आम्ही अक्षरशः आमच्या माणगंगाची ओटी भरण्यासाठी आम्ही पीस नारळाची ओटी आम्ही या ठिकाणी भरणार आहोत सर्व महिला. खूप खूप आनंद झाला या ठिकाणी. किती वर्ष झालं पाणी मानगंगेला बघितलं नाही तुम्ही?
बरेच वर्ष झालं, जवळजवळ नाहीच, मला वाटतं 7-8 वर्ष झाले तर नाहीच पाणी. पुराचं पाणी आलं होतं, पण आता हे जे काटापूर योजनेचं पाणी या ठिकाणी आलंय, आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या अथक प्रयत्नाला यश आलं असं वाटतंय का? हो 100% वाटतंय. भाऊंमुळेच हे शक्य आहे असं मला वाटतंय. दहिवडीचे माजी सरपंच ज्यांनी या दहिवडीचं समाजकारण राजकारण गेले 35 ते 40 वर्ष केलं आणि अनेक पद जे दहिवडीचे सलग 3 वर्ष सरपंच होते, त्यानंतर जिल्हा परिषद दहिवडी गटाचे होते, त्यानंतर जिल्हा परिषदेचे अर्थ आणि शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम केलंय. या जे काटापूर योजनेच्या माध्यमातून त्यांनी ते स्वतः त्या प्रक्रियेमध्ये होते. ते आपल्यासोबत आहेत दहिवडीचे श्री ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे. काका, आज आपण बऱ्याच वर्षानंतर मला वाटतंय या मानगंगेला पाणी आलेलं बघताय आपण. कशा पद्धतीने ही योजना होती आणि कशा पद्धतीने हे पाणी आलं? या ठिकाणी पुढे बघा काका. ही जी योजना आहे, जी काटापूर योजना, कृष्णा खोरे महामंडळ युती सरकारच्या माध्यमातून त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं आणि मनोहर जोशी त्यावेळेचे मुख्यमंत्री होते. जे कृष्णा खोऱ्याची स्थापना असेल, जी काटापूर योजना असेल, या योजना त्या कालावधीमध्ये कार्यान्वित झाल्या किंवा त्याला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर या कार्याला सुरुवात झाली आणि जवळपास अनेक वर्षाचा कालावधी गेला. जवळपास त्या कामाला काम सुरू झालं. जे काटापूर योजनेचं असेल, कृष्णा खोरे अंतर्गत सुरू झाले बऱ्याच ठिकाणी आणि त्यानंतर त्यावेळच्या काळामध्ये निधीची कमतरता होती. तरीसुद्धा या योजनेची सुरुवात झाली होती. वर्धनगडपाशी बोगदा पाडण्याचं काम असेल किंवा या ठिकाणी मान तालुक्यातील नेर तलावापासून ते आंधळी धरणापर्यंत पाणी येईल या दृष्टिकोनातून सत्रेवाडीचा बोगदा असेल, मलवडी सत्रेवाडीचा, या बोगद्याची कामं त्या काळामध्ये सुरू झाली होती. परंतु या निधीची कमतरता होती आणि त्यावेळी माजी सैनिक असतील किंवा माजी सैनिकांची संघटना होती, त्यांचाही आग्रह होता की हे पाणी कृष्णा खोऱ्यातलं पाणी नेर तलावात आणि मान तालुक्यात यावं आंधळी धरणामध्ये, असं त्यांचाही आग्रह या ठिकाणी होता. आणि त्या काळामध्ये आम्ही सरपंच होतो, जिल्हा परिषद सदस्य होतो आणि विशेषतः या योजनेला अलीकडच्या काळामध्ये गती मिळाली. विशेषतः जयकुमार गोरे आमदार झाल्यानंतर त्यांनी सुद्धा पाठपुरावा खूप केला या योजनेसाठी आणि सातत्यानं ही योजना कशा पद्धतीनं लवकर कार्यान्वित होईल यासाठी निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न आमदार जयकुमार गोरे यांनी केलेला आहे. विशेषतः केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार असतील, मोदी साहेबांच्या सहकार्यातून, अमित शहाच्या सहकार्यातून या योजनेला भरीव असा निधी मिळाला. त्याचबरोबर केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार, या ठिकाणी मी आता महाआघाडीचं सरकार आहे आणि या मोदी सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला खऱ्या अर्थानं त्याचं श्रेय जाईल. हे त्यांनी चांगल्या पद्धतीनं निधी उपलब्ध करून दिला आणि निधी उपलब्ध करून दिला, त्यामुळं या ठिकाणी आणि निधीसाठी पाठपुरावा आहे. या आपल्या महान विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत त्यांनी जयकुमार गोरे यांनी खूप पाठपुरावा केला आणि त्यामुळं तातडीनं याला पैसे मिळाल्यामुळं हे काम जलद गतीनं झालं. त्यामुळं आज हे पाणी नेर तलावात आलं. जे काटापूरचं नेर तलाव भरून नदी त्यांची वाहती ठेवली, बंधारे वगैरे. त्याचबरोबर या ठिकाणी येरळा नदी, त्याचबरोबर या ठिकाणी मान नदीला आज कृष्णामाई म्हणजे या ठिकाणी दहिवडीमध्ये 2 दिवसापूर्वीच पाणी आलं, त्याचं आज पूजन होत आहे आणि एक चांगल्या पद्धतीचं कार्य विशेषतः या पाण्यामुळं या दुष्काळी भागामध्ये पावसाळ्यामध्ये मान नदी कोरडी होती, ती आज प्रवाहित झाली आणि त्यामुळं शेती पाण्याचा प्रश्न असेल, जनावरांच्या पाण्याचा असेल किंवा टँकर मुक्त या ठिकाणी तालुका होण्याच्या दृष्टीनं निश्चितप्रमाणे मदत होणार आहे आणि शेतकऱ्यासाठी
विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी, नदीकाठच्या गावासाठी हे अतिशय आनंदाचा दिवस आहे. दहिवडीकरांना ही खूप आनंद झालेला आहे की आज बंधारे भरून वाहत आहेत. आज पाणी गोंदवलेपासून पळशीपर्यंत पोचलंय. ते पुढे बाकी कुठे जे झाशी पळशी या सगळ्या मसवड पासून पुढे राजेवाडी तलावापर्यंत हे पाणी जाणार आहे. राजेवाडी तलाव सुद्धा भरला जाणार आहे. त्यामुळे निश्चितप्रमाणे मान तालुका म्हणजे नदीवरचा खऱ्या अर्थानं मोठी गाव आहेत. मान नदीवर मोठी गाव आहेत. बागायत क्षेत्रही मोठं आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीचा फायदा निश्चितप्रमाणे होणार आहे. आणि पुन्हा एकदा या इथले जे आमदार आहेत, आमदार असतील, यापूर्वीचे खासदार आपले रणजितताई निंबाळकर यांनी सुद्धा या योजनेसाठी खूप पाठपुरावा केला. त्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी पाणी आल्याचा, कृष्णामाई या ठिकाणी मानगंगेला भेटली, त्याचाही आनंद आम्हाला खूप आहे. पाणी पूजनाच्या वेळी पाऊस आल्यानं भर पावसात या पाण्याचं पूजन महिलांच्या हस्ते ओटी भरून करण्यात आलं. माननीय जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते आणि आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं या पाणी पूजन कार्यक्रमासाठी आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भास्करराव गुंडगे, माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ जाधव, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक धनाजी जाधव, माजी सभापती अतुल जाधव, माजी नगराध्यक्षा सौ साधना गुंडगे, माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, युवा नेते सिद्धार्थ गुंडगे, नगरसेविका नीलम जाधव, नगरसेविका उज्ज्वला पवार, महेश कदम, रमेश जाधव, संजय जाधव, प्रदीप जाधव, पंढरीनाथ जाधव, अरुण जाधव, अतुल जाधव व दहिवडी परिसरातील बहुसंख्येने महिला व नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे काय म्हणाले पाहूयात. भावना हीच आहे की गेल्या 15 वर्षापासून खटावमानच्या जनतेनं जे आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे केले आणि जे स्वप्न खटावमानच्या जनतेनं बघितलं होतं ते स्वप्न आज पूर्ण होतंय, याचा मला मनापासूनचा आनंद आहे. आज आपण बघतो की गेल्या 6 महिन्यापूर्वी हे जयकटापूरचं पाणी आंधळी धरणात आलं आणि ते पाणी आंधळी धरणात आल्यानंतर आता आपण ते पाणी मान नदी प्रवाहित करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण सोडलं. मान नदीवरचे जवळजवळ 28-29 मोठे मोठे बंधारे भरून आज पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहताना आपण बघताय. खटावमानच्या जनतेच्या चेहऱ्यावरचा आनंद, खास करून नदीकाठच्या जनतेच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, त्या आनंद बघताना खऱ्या अर्थानं माझी आमदारकी सार्थकी लागली अशा पद्धतीच्या भावना मनामध्ये निर्माण होतात. आपण पाहतो जरी आज जयकुमार गोरे यांनी पाणी आणलं अशा पद्धतीच्या भावना लोकांच्या मध्ये असल्या तरी मी मनापासून आणि अगदी नम्रपणे सांगेन की हे पाणी आलं हे खटावमानच्या जनतेचं आशीर्वादाचं पाणी आहे. खटावमानच्या जनतेच्या पाठबळाचं पाणी आहे की जे पाठबळ गेल्या 15 वर्षापासून जनतेनं माझ्या पाठीशी उभं केलं. अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद दिले आणि त्या आशीर्वादाचा परिणाम आपण आज बघतोय. ज्या आशीर्वादातनं उतराई व्हावं म्हणून या पाण्याचा संघर्ष उभा केला आणि खटावमानच्या मातीला दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसण्याचा संकल्प केला
आणि संकल्प पूर्तीच्या दिशेनं अंतिम काही दिवस राहिलेले आहेत. महान खटावच्या वाट्याचं 11च्या 11 टीएमसी पाणी उचलल्याचा आनंद आज मला आहे. त्यासोबत 5 टीएमसी नवीन पाणी उपलब्ध केला याचाही मनापासूनचा आनंद आहे. आणि ते 5 टीएमसी पाणी लोकांच्या पर्यंत पोहोचवलं की खटाव मानचा दुष्काळ संपला, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे मला वाटत नाही की जगात माझा एवढा आनंदी कोण आहे. जो महान खटावच्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, महान खटाव मधल्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे, तो बघताना माझी आमदारकी सार्थकी लागली याचा आनंद या निमित्तानं मला होतो. इतिहास निर्माण करण्यासाठी प्रचंड संघर्ष करायला लागतो. जो छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, जो महात्मा गांधींनी केला, या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याची स्थापना केली आणि इतिहास निर्माण केला. अहिल्यादेवींनी स्वराज्य निर्माण केलं आणि एक नवा इतिहास निर्माण केला. आज खटावमानच्या जनतेच्या आशीर्वादानं आम्ही हा इतिहास निर्माण केला आणि दुष्काळी माती म्हणून लागलेला कलंक आहे तो पुसण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि इतिहास आजपासून नाही, इतिहास 15 वर्षापासून लिहायला सुरुवात झालेली आहे. टप्प्याटप्प्यानं आम्ही दुष्काळाचा पराभव करतोय. टप्प्याटप्प्यानं आम्ही या मातीला लागलेला दुष्काळी कलंक आहे तो पुसण्याचा संकल्प करून काम करतोय. आणि आज माझा शब्द आहे, येणाऱ्या 3 वर्षामध्ये खटावमानच्या मातीचा दुष्काळी माती म्हणून लागलेला जो कलंक आहे तो पुसला जाईल आणि एक नवा इतिहास लिहिला जाईल. बागायती मान खटाव, पाणीदार मान खटाव, पाणीदार मान गंगा हा इतिहास लिहिला जाईल. मानदेश माझासाठी संपादक लिंगराज साखरे व उपसंपादक लालासाहेब दळस, दहिवडी.